नमो बुद्धाय. तथागत बुद्ध प्रेम करुणा मैत्री यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर पुष्पा कांबळे आपण सर्वांचे स्वागत करते. त्रिशरण मंत्र साधनामध्ये मुद्रा आणि मंत्राचा समावेश असतो आणि लामा फेरा उपचार पद्धतीला बौद्ध उपचार पद्धती म्हणतात. लामा फेरा उपचार पद्धतीत 12 प्रतीकचिन्हाचा प्रयोग केला जातो. प्रत्येक प्रतीकचिन्ह वेगवेगळ्या अडचणीसाठी, रोगांसाठी आणि भौतिक आध्यात्मिक सुखासाठी नेमलेले आहे. त्रिशरण मंत्र साधनामध्ये मंत्र, मुद्रा आणि प्रतीकचिन्हाच्या साहाय्याने शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सुख, शांती, समाधानसाठी प्रार्थना केली जाते. लामाचा अर्थ आहे ती व्यक्ती जी भगवान बुद्धच्या ज्ञानाचा उपयोग लोककल्याणासाठी करतात आणि फेराचा अर्थ आहे उपचार पद्धती, उपचार करण्याचा एक प्रकार आहे. म्हणून लामा फेरा उपचार पद्धती म्हणतात. याची सुरुवात भगवान बुद्धपासून झाली आहे. या उपचार पद्धतीत प्रथम मनाचे विकार बाहेर पडतात. काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या, जलन, अहंकार इत्यादी. त्रिशरण मंत्र साधनामध्ये हस्तमुद्राचे आणि स्वरचे अधिक महत्त्व आहे. त्रिशरण मंत्र साधनामध्ये आजचे विषय आहे. पहिला विषय आहे थायरॉईडपासून मुक्ती. थायरॉईड ग्रंथीला मंत्राच्या आणि मुद्राच्या साहाय्याने ऊर्जान्वित करणे. दुसरा विषय आहे ध्यान साधना कशी करावी आणि प्राण ऊर्जाचा प्रवेश शरीरात कसा होतो. तिसरा आहे स्वर, डावा स्वर, उजवा स्वर आणि मध्य स्वरपासून कोणते लाभ मिळतात. चौथा आहे रोग बरे करताना आणि कोणतीही इच्छा पूर्ण करताना शरीरातील 7 चक्राची माहिती आणि त्यांचं महत्त्व सांगणार आहोत. या 4 मुद्द्यांवर आजचा विषय राहणार आहे. स्वर, प्रत्येक स्वर संबंधी इच्छा असते. इच्छाच्या संबंधी स्वर चालू राहिला तर संबंधित इच्छा लवकर पूर्ण होते. तर स्वरपासून जे लाभ मिळतात ते 12 लाभ आहेत. तर त्यांच्यासाठी पहिला जो लाभ आहे स्वर साधनेचा, मायग्रेनचा जर त्रास असेल तर तुम्हाला तासातासाने स्वर चेक करणे आणि स्वर बदलणे. स्वर बदलण्यासाठी जो स्वर चालू आहे त्या कुशीवर झोपणे, आराम मिळेल. दुसरा लाभ, घराचे किंवा कोणत्याही कार्यसंबंधी ॲग्रीमेंट करत असाल तर तुमचा उजवा स्वर चालू राहिला पाहिजे. तिसरा लाभ, रक्कम उसने देत असाल तर तुमचा उजवा स्वर चालू राहिला पाहिजे. चौथा लाभ, रक्कम उसने देताना जर तुमचा डावा स्वर चालू राहिला तर ती रक्कम परत येत नाही, ती रक्कम बुडते. पाचवा लाभ, घरच्या तिजोरीत रक्कम ठेवताना उजवा स्वर चालू राहिला पाहिजे. सहावा लाभ, घराच्या मंदिरात दिवा लावताना तुमचा उजवा स्वर चालू राहिला पाहिजे. दिवेची ज्योत अपेक्षापेक्षा अधिक वेळपर्यंत चालू राहते. सातवा लाभ, विद्यार्थी गणित सोडवताना त्यांचा उजवा स्वर चालू राहिला पाहिजे. आठवा लाभ, कोणताही विषय वाचताना डावा स्वर चालू राहिला पाहिजे. नववा लाभ, पूजा करताना मध्य स्वर म्हणजे सुषुम्ना स्वर चालू राहिला पाहिजे. 10वा लाभ, विवाहित स्त्री पुरुष यांनी रात्री झोपताना पुरुषाचा उजवा स्वर आणि स्त्रीचा डावा स्वर चालू राहिला पाहिजे. संतती आणि आरोग्यासाठी चांगले राहते. 11वा लाभ, कोर्ट कामकाज संबंधी सह्या सिग्नेचर करताना उजवा स्वर चालू राहिला पाहिजे. 12वा लाभ, त्रिशरण मंत्र करताना मध्य स्वर चालू राहिला पाहिजे. स्वर संबंधी माहिती सांगितली. प्राण ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा शरीरात कशा प्रकारे प्रवेश करते आणि ध्यान म्हणजे काय आणि ध्यान कसे करावे. तर लाईफ फोर्स एनर्जी, कॉस्मिक एनर्जी, प्राण ऊर्जा, वैश्विक ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा हे वेगवेगळी नावे आहेत. ऊर्जा विश्वामध्ये व्यापक आहे, सर्वत्र आहे. प्राण ऊर्जा कायम अस्तित्वात असते. व्यक्तीला जीवन जगण्यासाठी प्राण ऊर्जाची आवश्यकता असते. प्राणशक्ती कमी आहे हे कसे ओळखायचे. जीवन जगताना अनेक प्रकारचे दुःख, कष्ट अनुभवाला येते. गंभीर रोग लागतात, सतत आजारपण चालू राहते, कर्ज वाढत जाते, औषधांवर खर्च चालू राहतो, भांडण तंटे वाढत जाते, कोर्ट केसेस, पोलीस केसेस होतात, नातेसंबंध खराब होतात, व्यवसायात नुकसान होते, कोणतेही काम वेळेवर होत नाही, नेहमी काळजी वाटत असते, नकारात्मक विचार येत असतात. अशा वेळी काय करावे सुचत नाही.
अशा अनेक मनाविरुद्ध घटना घडत असतात, तेव्हा तुमच्या लक्षात आले पाहिजे की तुमच्या शरीरात प्राण ऊर्जाची कमतरता आहे. ती भरून काढली तर सर्व दुःख, कष्ट, अडचणी निघून जातील. तुम्ही आनंदी जीवन जगू शकता. शरीरात प्राण ऊर्जा ध्यानच्या माध्यमातून वाढवता येते. ध्यान करताना प्राण ऊर्जा मनाच्या मार्गे शरीरात प्रवेश करते. ध्यान म्हणजे काय? तुमच्यासमोर ज्या काही हालचाली, घडामोडी होत असतात त्याकडे बघणे, ध्यान देणे, त्याबाबत कोणताही विचार मनात न आणता त्याकडे बघत राहणे. त्याच बरोबर स्वतःचा श्वास आत घेताय आणि बाहेर सोडताय ह्याकडे लक्ष देणे. म्हणजे इन्हेल आणि एक्सेल तुम्हाला एवढेच करायचे आहे, बाकी काहीही करायचे नाही. ध्यान आपोआप घडते. ह्या स्थितीला ध्यान साधना म्हणतात. या स्थितीत जी वैश्विक ऊर्जा, प्राण ऊर्जा प्राप्त होते, ती ऊर्जा तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी वापरू शकता. जी इच्छा तुमच्या मनात येते ती लगेचच पूर्ण होते. तेव्हा तुम्हाला समजून येईल की तुमच्या शरीरात वैश्विक ऊर्जाचा प्रवेश झाला आहे. ध्यान साधना सांगताना, ऐकताना सोपी वाटते, परंतु तितकी सोपी, सरळ नाही. जसं जसा ध्यान साधनाचा अभ्यास कराल तसे तसे तुमच्यात जागरूकता वाढत जाईल. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक कराल. वैश्विक ऊर्जा वाढत जाते. तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्यास मदत होते. तेव्हा तुम्ही तुमचे जीवनाचे शिल्पकार असता. ज्ञानप्राप्तीनंतर भगवान बुद्ध यांना विचारले गेले की ध्यान केल्याने तुम्हाला काय मिळाले. यावर भगवान बुद्धांनी उत्तर दिले, मला ध्यान केल्याने काही नाही मिळाले, परंतु माझ्या मनातून, शरीरातून खूप काही निघून गेले. जसे काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या, जलन, अहंकार असे अनेक दुर्गुण माझ्यातून बाहेर पडले. तुमचे मनच सर्व काही आहे. तुम्ही जसा विचार कराल तसे बनाल. विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार असून जीवनाला आकार देणारा कुंभार आहे. जीवनाचं वाळवंट करायचे किंवा नंदनवन करायचे, प्रचंड सामर्थ्य विचारात आहे. म्हणून विचार बदलला म्हणजे नशीब बदलेल. तुम्ही जरी विचारांचा विचार केला नाही तरी विचार मात्र तुमचा विचार करतात व तेच तुमच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरतात. त्रिशरण मंत्र साधना सुरू करण्यापूर्वी वातावरणमध्ये त्रिशरण मंत्रची ध्वनी वाजत राहिली पाहिजे. बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी. वातावरण मंत्राच्या साहाय्याने शांत होते. भगवान बुद्ध प्रेम, करुणा, मैत्री सांगतात. उपचार पद्धतीत 12 प्रतीकचिन्ह आहे. पहिले प्रतीकचिन्हाचे नाव आहे आलुमा. हे प्रतीकचिन्ह आज्ञाचक्रावर काढायचे असते, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. आणि हार्ट चक्रावर प्रतीकचिन्ह काढायचे असते, ज्याने इच्छापूर्ती होत असते. भगवान बुद्धला नमन करून त्यांचे आशीर्वादसाठी त्रिशरण मंत्रची एक माळा काढावी लागते. बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी. ही एक माळ म्हणजे 108 वेळा भगवान बुद्धाचा आशीर्वाद प्राप्त होतो. उपचार प्रयोग स्वतःसाठी करायचे असेल तर फोटोवर करावे. जी व्यक्ती थायरॉईडच्या त्रासाने ग्रस्त आहे त्या व्यक्तीच्या फोटोवर करू शकता. आलुमा प्रतीकचिन्ह आज्ञाचक्रावर आणि अनाहत चक्रावर काढायचे असते. मुद्रा पकडणे, आवाहन मुद्रा. भगवान बुद्धाचा मंत्र करून त्यांची ऊर्जा बोलवण्यासाठी आवाहन मुद्रा बनवायची असते. तर आवाहन मुद्रा कशी बनवली जाते? तर पहिल्यांदा 4 बोटं सरळ ठेवायची आणि अंगठ्याच्या करंगळीला अंगठ्याचं टिप्स लावायचं, म्हणजे हे आवाहन मुद्रा होती. आणि दुसऱ्याही हातात 4 बोटं सरळ ठेवायची आणि करंगळीला अंगठ्याचा टिप्स लावला म्हणजे ही आवाहन मुद्रा होते. आवाहन मुद्रा कॉस्मिक एनर्जीशी कनेक्ट होण्यासाठी आहे. आवाहन मुद्रा कशी बनवायची ही करून दाखवली. आता थायरॉईड मुद्रा कशी बनवायची? तर ती अशी: डाव्या हाताच्या अंगठ्याखाली उजव्या हाताचा अंगठा ठेवणे, डाव्या हाताची 4ही बोटाचे उजव्या हाताच्या अंगठ्या झाकणे, उजव्या हाताच्या पहिले बोट अंगठ्याच्या टिप्सला टच करणे, बाकी 3 बोटांनी डाव्या मुठीच्या मागच्या बाजूला ठेवणे. शंख मुद्रा बनते. असेच उजव्या हातावर 10 मिनटं आणि डाव्या हातावर 10 मिनटं म्हणजे दोन्ही हातावर शंख मुद्रा बनविणे.
मंत्र साधना करतेवेळी मुद्रा पकडल्याने त्याचे अनेक पटीने लाभ मिळतात. आता मी शंख मुद्रा तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये करून दाखवते. पहिला कोणताही हात घ्या आणि त्याच्या अंगठ्याखाली अंगठा ठेवा. चारी बोटं बंद करा आणि इंडेक्स फिंगर जी पहिलं तर्जनी बोटे अंगठाच्या टिप्सला लावा. ह्या हाताची शंख मुद्रा झाली. 5 मिनटं 10 मिनटं ह्या मुद्रा पकडायच्या. 5-10 मिनटांनी दुसरी मुद्रा. अंगठ्याच्या खाली अंगठा ठेवायचा, यांनी चारी बोटे झाकायचे, इंडेक्स फिंगरला अंगठ्याचा टिप्स लावायचा. हा शंख मुद्रा. साधना 20 मिनटाची असेल तर 10 मिनटं डाव्या हातात, 10 मिनटं उजव्या हातात. आवाहन मुद्रा भगवान बुद्धसाठी आणि शंख मुद्रा थायरॉईड बऱ्या करण्यासाठी. आता शरीरात प्राण ऊर्जाचा अवरोध झाल्याने, शरीराला पाहिजे तेवढी ऊर्जा न मिळाल्याने शरीर आपले कार्य व्यवस्थितपणे सुचारू रीतीने करू शकत नाही. त्यामुळे शरीराला आणि मनाला अनेक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक रोग, तकलीफ, अडचणी, दुःख, कष्ट सहन करावे लागते. त्याचबरोबर भौतिक सुखात कमी होत जाते. आजार वाढल्याने कर्ज वाढते, मानसिक क्लेश सुरू होतात, जगणे असह्य होते. अशा वेळी शरीरात स्थित चक्रावर प्रतीक चिन्ह बनवणे, चक्र संबंधित मंत्र करून ऊर्जान्वित करायचे असते. त्यामुळे चक्राशी संबंधित आणि तत्वाशी संबंधित रोगावर उपचार करण्यास मदत होते. व्यक्तीला जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असते त्या सर्व गरजा ह्या 7 चक्र आणि 5 तत्वामध्ये विभाजित केल्या आहेत. व्यक्तीच्या शरीरात चक्राची संबंधित ज्या ज्या गोष्टी नेमल्या आहेत त्या मिळविण्यासाठी चक्राशी संबंधित मंत्र केल्याने चक्र ऊर्जान्वित होते. चक्र ऊर्जान्वित झाल्यावर त्या चक्राशी संबंधित जी इच्छा असते ती पूर्ण होते. शरीरातील 7 चक्रपैकी पहिला चक्र आहे मूलाधार चक्र. मूलाधार चक्रापासून काय काय मिळते? मन स्थिर ठेवण्यासाठी, हाडे मजबूत ठेवण्यासाठी, नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी, समाजात प्रतिष्ठासाठी, या सर्वांसाठी मंत्र केल्याने मूलाधार चक्रशी संबंधित इच्छा पूर्ण होते. दुसरा चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र. इच्छाशक्ती वाढविण्यासाठी, नवीन कार्य सुरू करण्यासाठी मंत्र केल्याने स्वाधिष्ठान चक्र संबंधित इच्छा पूर्ण होते. तिसरा चक्र आहे मणिपूर चक्र. धन, वैभव, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, मान सन्मानसाठी, शरीरात अन्नमय कोश निरोगी ठेवण्यासाठी, अन्नमय कोशचे स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी मंत्र केला जातो. मणिपूर चक्राशी संबंधित इच्छा पूर्ण होते. चौथा चक्र आहे अनाहत चक्र. प्रेम, मैत्री, करुणा यासाठी, नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी, शरीरात प्राण ऊर्जासाठी, समाजात सर्व लोकांशी संबंध चांगले ठेवण्यासाठी मंत्र केला जातो. अनाहत चक्रशी संबंधित इच्छा पूर्ण होते. पाचवा आहे विशुद्धी चक्र. मधुर वाणीसाठी, वाक्सिद्धीसाठी, सुचारू रीतीने विचार मांडण्यासाठी, प्रेझेंटेशनसाठी, योग्य वेळी योग्य वाक्य बोलण्यासाठी मंत्र केला जातो. विशुद्धी चक्राशी संबंधित इच्छा पूर्ण होते. 6वा आहे आज्ञाचक्र. थर्ड आय, त्रिनेत्र म्हणतात. आत्मज्ञान, भौतिक जगातील ज्ञान, अतिंद्रिय शक्ती ऊर्जान्वित करण्यासाठी, शरीरात नेत्रशक्ती वाढविण्यासाठी, आतील ज्ञान वाढविण्यासाठी मंत्र केला जातो. आज्ञाचक्र संबंधित इच्छा पूर्ण होतात. 7वा आहे सहस्त्राण चक्र. 7वा आहे सहस्त्राण चक्र. मनाची शक्ती वाढविण्यासाठी, डिप्रेशन चिंतापासून मुक्ती मिळविण्यासाठी, कार्यात यशस्वी होण्यासाठी मंत्र केला जातो. सहस्त्राण चक्र संबंधी इच्छा पूर्ण होते. 7 चक्र संबंधित माहिती सारांशमध्ये सांगितली. चक्र आणि तत्व हे आपसात कोणकोणत्या चक्राशी आणि कोणकोणते तत्व आपसात जोडले आहे त्याची माहिती अशा प्रकारे. कोणतेही रोग बरे करताना आणि कोणतीही इच्छा पूर्ण करताना शरीरातील 7 चक्रांची माहिती आणि महत्त्व. कोणतीही गोष्ट समजून केली तर त्याचे अनेक लाभ मिळतात. उपचार पद्धतीत 12 प्रतीक चिन्हाचा प्रयोग व्यक्तीच्या शरीरावर मूलाधार चक्र ते आज्ञाचक्रापर्यंत केला जातो. प्रत्येक प्रतीक चिन्ह स्वतःमध्ये महत्त्वपूर्ण आहे. व्यक्तीची गरज काय आहे, त्यांना काय हवे आहे, किंवा त्यांना कोणता गंभीर रोग आहे, किंवा सतत आजारी असतात, भौतिक सुख मिळण्यास अडचणी येतात, आध्यात्मिक साधनामध्ये अडचणी येतात. अशा वेळी काही सुचत नाही. काय करावे? व्यक्तीच्या ज्या ज्या इच्छा आहे त्या तत्वावर, चक्रावर आधारित आहे. शरीरात रोग 3 प्रकारचे होतात. कफ, पित्त, वात. पहिला, शरीरमध्ये वायू तत्व आणि आकाश तत्व ऊर्जामध्ये बदल होतो
ते असंतुलित होतात. असंतुलित झाल्याने तत्वामध्ये बिघाड उत्पन्न होतो. याचाच परिणाम शरीरात वात संबंधी विकार सुरू होतात. आणि याचा संबंध वायुतत्व हार्ट चक्राशी संबंधित आहे आणि आकाश तत्व विशुद्धी चक्राशी संबंधित आहे. आता दुसरा दोष, व्यक्तीच्या शरीरात जलतत्व आणि अग्नितत्व असंतुलित झाल्याने तत्वामध्ये बिघाड उत्पन्न होतो. शरीरात पित्त दोष निर्माण होतो. शरीरात पित्त संबंधी आजार सुरू होतात. अग्नितत्वाचा संबंध मणिपूर चक्राशी आहे आणि जलतत्वाचा संबंध स्वादिष्टान चक्राशी आहे. आता तिसरा दोष, व्यक्तीच्या शरीरात पृथ्वी तत्व आणि जलतत्व असंतुलित झाल्याने तत्वामध्ये बिघाड उत्पन्न होतात. शरीरात कफ दोष निर्माण होतो. शरीरात कफ संबंधी आजार सुरू होतात. पृथ्वी तत्वाचा संबंध मूलाधार चक्राशी आहे. जलतत्वाचा संबंध स्वादिष्टान चक्राशी आहे. आता चौथा दोष आहे तो त्रिदोष आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा, वैश्विक ऊर्जा, प्राण ऊर्जा ही सर्वत्र व्यापक आहे, संपूर्ण विश्वात पसरलेली आहे. या ऊर्जाचा शरीरात अवरोध निर्माण होतो. म्हणजे शरीर पर्याप्त पाहिजे तेवढ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करू शकत नाही. तेव्हा त्रिदोष निर्माण होतो. याचाच परिणाम शरीरात वात, पित्त, कफ संबंधी शारीरिक मानसिक आजार सुरू होतात. भौतिक सुखात कमी होणे सुरू होते. आपसात संबंध खराब होतात. वातावरण खराब होते. कोणतेही काम वेळेवर होत नाही. क्लेशपूर्ण वातावरण असते. धनहानी होते. स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन, एन्झायटी सारखे मानसिक रोग सुरू होतात. कोणत्याही कामात यश मिळत नाही. भौतिक सुख मिळत नाही. शरीरात, मनात नकारात्मक ऊर्जाचा संचार होतो. प्राण ऊर्जाचे शरीरात असंतुलित झाल्याने शरीरातील चक्र असंतुलित होतात आणि तत्वही असंतुलित होतात. अशी स्थिती झाल्याने शरीराची, मनाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अशा परिस्थितीत शरीर पूर्णपणे वैश्विक ऊर्जा ग्रहण करू शकत नाही. त्रिशरण मंत्र साधना सुरू होते. साधना लागोपाठ 21 दिवस सकाळ संध्याकाळ करायची आहे. वातावरणमध्ये भगवान बुद्धचा त्रिशरण मंत्र चालू राहिला पाहिजे. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. पॉईंटनी मी हे विश्लेषण करते. तर पहिला पॉईंट, भगवान बुद्धचा प्रतिमा किंवा मूर्ती समोर ठेवणे, त्यांच्यासमोर एक मेणबत्ती लावणे, मंत्र जापसाठी माळा ठेवणे आणि भगवान बुद्धांना बोलवणार, आवाहन करून त्यांची ऊर्जा बोलवण्यासाठी मुद्रा लावणे. आवाहन मुद्रा कशी लावायची ती आधी मी सांगितली आहे. ही आवाहन मुद्रा आहे. आवाहन मुद्रा लावून मंत्र 108 वेळा झाल्यानंतर ह्या मुद्राला 3 वेळा धन्यवाद 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 म्हणून सोडायचं असतं. अशी ही पद्धत आहे. दुसरा पॉईंट, ज्या व्यक्तीवर उपचार करायचे आहे त्याच्या फोटोच्या आज्ञाचक्रावर, अनाहत हार्ट चक्रावर आलुमा काढायची आहे. आलुमा काढताना 108 वेळा उच्चार करायचा आहे. आलुमा ह्या प्रतीकचिन्हाच्या नावाचा 108 वेळा उच्चार करायचा आहे. आज्ञाचक्रासाठी 108 वेळा आणि अनाहत चक्रासाठी 108 वेळा. आणि हा मंत्र एका श्वासमध्ये आलुमा जितका करू शकाल तितकं तुम्ही करू शकता. उच्चार झाल्यानंतर 3 वेळा धन्यवाद द्यायचा आहे. तिसरा पॉईंट आहे, भगवान बुद्धचा त्रिशरण मंत्र 108 वेळा करणे आणि प्रार्थना करणे. तर तिसरा पॉईंट मी पहिला आणि दुसरा पॉईंट प्रॅक्टिकलमध्ये करते. प्रत्येक मंत्र मी 108 वेळा सांगितला आहे, परंतु इथं मी 9 वेळा मंत्र करणार आहे. आता मी प्रथम त्रिशरण मंत्र पहिले भगवान बुद्धला नमन करते आणि 9 वेळा मी त्रिशरण मंत्र करणार आहे. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. धन्यवाद. हा मी 9 वेळा मंत्र केला. 108ला जर प्लस केलं तर 9 येतो. अशा प्रकारे तुम्हाला 108 वेळा मंत्र करायचा आहे आणि मग भगवान बुद्धाची ऊर्जा तुमच्या जवळ येईल, अंगसंग येईल, तुम्हाला आशीर्वाद मिळेल. मी
शॉर्टमध्ये तुम्हाला 9 वेळा करून दाखवला. हा मंत्र केल्यानंतर आता आलुमा करायचे. तर प्रथम तुम्ही भगवान बुद्धांची मूर्ती ठेवली, प्रतिमा ठेवली, मेणबत्ती लावली आणि माळ जपसाठी ठेवली. त्याचबरोबर तुम्हाला एक 3 पाव धणे, जो बीज धणे असतो, सीड धणे असते, ते तुम्हाला समोर ठेवायचे. आणि साधना संपल्यापासून सकाळी मुठभर धणे रात्री मुठभर धणे भिजू घालायचे आणि सकाळी ते गरम करून उकळून त्याचं पाणी तुम्हाला प्यायचे. जोपर्यंत हे धणे संपतात तोपर्यंत तुम्हाला प्यायचे. त्याच दरम्यान तुमचा थायरॉईड पूर्णपणे बरा होईल. हे तुम्हाला करायचे. आता मी भगवान बुद्धचा मंत्र झाल्यानंतर आलुमा करणार आहे. तर आलुमा मी तुम्हाला एक उदाहरण फोटो अशी घेतली आहे. आज्ञाचक्रावरती मी आलुमा काढला आहे आणि अनाहत चक्रावरती आलोमा काढला आहे. आता आलोमा काढून इथं मी आलोमा 108 वेळा करायचा, इथंही आलोमा 108 वेळा करायचा. मी इथं 9 वेळा उच्चार आलुमाचा करणार आहे. आलुमा 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 आलुमा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता मी हार्ट चक्रावर आलुमा काढलेला आहे. आता मी मंत्र करणार आहे आलुमाचा. आलुमा 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 आलुमा. धन्यवाद 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 धन्यवाद. अशा प्रकारे मी आज्ञा चक्रावरती आणि हार्ट चक्रावरती आलुमा काढला आहे. आता मी तिसरा पॉईंट तुम्हाला सांगायला चालली आहे. भगवान बुद्धचा त्रिशरण मंत्र 108 वेळा करणे जो झाला आहे. त्याच्यानंतर प्रार्थना करणे. मी ह्या व्यक्तीवर किंवा या फोटोवर त्रिशरण मंत्र साधना करत आहे, जी मी केली आहे. तुमचा आशीर्वाद राहू द्या. कळत न कळत माझ्याकडून चुका झाल्या असतील त्यासाठी मला माफी असावी. नंतर त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करायची. आता मी प्रथम नमन केलं, मी माफी मागून झाले. आता ही जी व्यक्ती आहे ज्यांचा मला थायरॉईड बरा करायचा आहे त्या व्यक्तीसाठी मी प्रार्थना करणार आहे. तर प्रार्थनासाठी मी 3 इच्छा लिहिल्यात. भगवान बुद्धला मी सांगत आहे की ह्या 3 इच्छा आहेत. ह्या व्यक्तीची थायरॉईड ग्रंथी बरे होण्यासाठी योग्य उपचार सुरू झाले आहे. दुसरा, औषधी थायरॉईड ग्रंथीला बरे करत आहे. तिसरा, थायरॉईड ग्रंथी पूर्णपणे बरी झाली आहे. अशा प्रकारे मी 3 वेळा भगवान बुद्धला या व्यक्तीबद्दल अडचण सांगितली आणि भगवान बुद्धांनी आशीर्वादही दिला आहे. आशीर्वाद मिळालेला आहे, तथास्तु झाला आहे. म्हणून मी 3 वेळा भगवान बुद्धाला धन्यवाद देणार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नंतर शरीरात मनात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी शरीरातील 24 तत्वांवर मुद्रांवर मंत्राची सुरुवात करते. मुद्रा लावून मंत्राची सुरुवात करते. थायरॉईडसाठी शंखमुद्रा लावून शरीरातील 24 तत्व ऊर्जान्वित करायचे. शंखमुद्रा लावणे सुरू करणे. शंखमुद्रा मी अगोदर सांगितले परत, कारण मी मंत्र करत असताना तुम्हाला शंखमुद्रा लावायची. 10 मिनटं ह्या हातात, 10 मिनटं ह्या हातात. मुद्रा कशी लावायची हे सांगून झाले. तुम्हाला मुद्रा पकडायची आहे, शंखमुद्रा पकडायची आहे आणि मी शरीरातील 5 तत्व, 7 चक्र आणि 5 कोश ऊर्जान्वित करायच्या. ऊर्जान्वित मंत्राच्या साहाय्याने करायचे असतात. त्यात हे पहिला मूलाधार चक्र. मूलाधार चक्राचा संबंध पृथ्वी तत्वाशी आहे आणि मंत्र लम आहे. स्वाधिष्ठान चक्राचा तत्व आहे जल, मंत्र वाम आहे. मणिपूर चक्राचा तत्व आहे अग्नी आणि मंत्र आहे रम. अनाहत चक्राचा तत्व आहे वायू, मंत्र आहे यम. विशुद्धी चक्राचा तत्व आहे आकाश आणि मंत्र आहे हम. आज्ञा चक्राचा मंत्र आहे ओम. सहस्त्रांश चक्राचा मंत्र आहे ओम. आता मी 7 चक्र आणि 5 तत्वासाठी एकत्रित मंत्र करणार आहे आणि तो मी 7 वेळा करणार आहे. कारण 7 चक्र आहे, मी 7 वेळा मंत्र करणार आहे. मंत्र लम मूलाधार चक्रापासून सुरू करते. लम वम रम यम हम ओम. ओ लम वम रम यम हम ओम. ओ लम वम रम यम हम ओम. ओ लम वम रम यम हम ओम. ओ
लं वं रं यं हं ॐ ॐ लं वं रं यं हं ॐ ॐ लं वं रं यं हं ॐ ॐ धन्यवाद. अशा प्रकारे चक्र, तत्व आणि त्यांच्याबरोबर मंत्र करून त्यांना 5 कोश यांना ऊर्जान्वित केले. शरीरात 72,000 नाडी असतात. 3 नाडीवर मंत्र साधना करून 72,000 नाडींना ऊर्जान्वित करायचे आहे. तर पहिले डावी नाडी डावा स्वर. डावी नाडी डावा स्वरसाठी मंत्र, हा मंत्र मी 9 वेळा करणार आहे. पण जेव्हा बी तुम्ही थायरॉईडचा इलाज ज्याही व्यक्तीसाठी कराल तेव्हा तुम्हाला 108 108चीच माळ काढावी लागेल. मी डाव्या नाडीसाठी मंत्र करत आहे. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य नमो बुद्धाय. 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 धन्यवाद. आता याच्यानंतर उजवा स्वर, उजव्या नाडीसाठी राईट स्वर, त्याच्यासाठी मी मंत्र करत आहे. मंत्र मी 9 वेळा करणार आहे. आपल्याला 108 वेळा करायचे आहे. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य नमो संघाय. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य नमो संघाय धम्माय. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य नमो 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 धम्माय. धन्यवाद. आता मध्य नाडी, मध्य स्वरसाठी, ज्याला सुषुम्ना नाडी म्हणतात, त्याच्यासाठी मंत्र. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य नमो संघाय. 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 धन्यवाद. आता ह्यानंतर इंद्रिया, 5 कर्मेंद्रिया आणि 5 इंद्रिया आणि कर्मेंद्रिया दोन्ही मिळून 10 आहेत. ह्यांच्यासाठी इंद्रियानुसारच कर्म घडत असतात. तर जे वाईट कर्म आहेत त्यांना पंचशील म्हणतात, की पंचशीलचं पालन केलं तर वाईट कर्मापासून दूर राहता येतं. तर मी हा 9 वेळा मंत्र करणार आहे. पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम समाधियामि. अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदम समाधियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदम समाधियामि. मुसावादा वेरमणी सिक्खापदम समाधियामि. सूरामेर मज्ज पमादठाना वेरमणी सिक्खापदम समाधियामि. पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम समाधियामि. अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदम समाधियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदम समाधियामि. मुसावादा वेरमणी सिक्खापदम समाधियामि. सूरामेर मज्ज पमादठाना वेरमणी सिक्खापदम समाधियामि. पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम समाधियामि. अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदम समाधियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदम समाधियामि. मुसावादा वेरमणी सिक्खापदम समाधियामि. सूरामेर मज्ज पमादठाना वेरमणी सिक्खापदम समाधियामि. पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम समाधियामि. अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदम समाधियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदम समाधियामि. मुसावादा वेरमणी सिक्खापदम समाधियामि. सूरामेर मज्ज पमादठाना वेरमणी सिक्खापदम समाधियामि.
पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सूरामेर मज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सूरामेर मज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सूरामेर मज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सूरामेर मज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सूरामेर मज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। अशा प्रकारे पंचशील मंत्र मी 9 वेळा केला आहे. आपल्याला 108 वेळा करायचे. आता दोन्ही हातानेही कर्म होतात. हातासाठी मंत्र की जे वेळी माझ्या हातनं चांगले कर्म व्हावे ह्याच्यासाठी हा मंत्र 108 वेळा करायचा. इथं मी 9 वेळा करणार आहे. नमो बुद्धाय नमामि, 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 नमो बुद्धाय नमामि. धन्यवाद. दोन्ही पायांसाठी मंत्र. कुठल्याही वाईट कृत्य करण्यासाठी चालून जावं लागतं, तर मंत्र केल्याने अशी वेळी उपस्थित होणार नाही, निर्माण होणार नाही की जिथं जावे लागेल. पायांसाठी मंत्र आहे. मी 9 वेळा करणार आहे. आपल्याला साधनाच्या वेळेस 108 वेळा करायचे आहे. नमो धम्माय नमामि, 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 नमो धम्माय नमामि. धन्यवाद. ह्याच्यानंतर तोंड, मुखापासून बोललं जातं ते शब्द बाहेर पडले पाहिजे जे मधुर आहेत, स्वतःसाठी इतरांसाठी ते शुभ आहेत, चांगले आहेत. त्यासाठी मंत्र आहे नमो संघाय नमामि, 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 नमो संघाय नमामि. धन्यवाद. आता शरीराबद्दल माहिती सांगते. शरीरात मेल आणि फिमेल अशा 2 एनर्जी आहेत. लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन. लेफ्ट ब्रेनला ॲक्टिवेट करण्यासाठी मंत्र करणे गरजेचे आहे. लेफ्ट ब्रेन फिमेल एनर्जी आहे. ग्रीन तारा तिब्बतमध्ये मा तारा आणि त्यांचे 5 स्वरूप यांना बोधिसत्वच्या रूपात मानले जाते. 5 स्वरूपापैकी ग्रीन तारा हे हिरव्या रंगाचे आहे. मा तारा ज्ञान, बुद्धी, ऐश्वर्य, सुख, समृद्धीची देवी आहे. मा ताराला सूर्य उदयाची देवी मानली जाते. मनोकामना पूर्ण होते. मनाची, शरीराची शक्ती बलवान होते. शरीरातील 24 तत्व संतुलित होतात. मा ताराचा मंत्र आहे. मी हा मंत्र 108 वेळा न करता मी 9 वेळा करणार आहे. मंत्र असा आहे. ओम तारे तू रे सोहा, 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 ओम तारे तू रे सोहा. धन्यवाद. मी 9 वेळा हा मंत्र केला आहे, पण तुम्हाला 108 वेळा करायचं आहे. आता तुम्ही तुमची जी मुद्रा लावली आहे ती तुम्हाला ज्याही हातात असेल त्या हाताला 3 वेळा धन्यवाद म्हणायचे आणि मुद्रा सोडायची. 3 वेळा धन्यवाद द्यायचा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आता ह्यानंतर इच्छापूर्तीचा जो मंत्र आहे, तर इच्छापूर्तीचा मंत्र 108 वेळा करायचा आहे, पण 3 वेळा 108 वेळा करायचा आहे. कारण थायरॉइड ग्रंथी बऱ्या करण्यासाठी 3 प्रकारची इच्छा लिहिली आहे. 3 प्रकार म्हणजे स्टेप बाय स्टेप आहे. पहिल्यांदा मंत्र करणार आहे. मंत्र
मी 9 वेळा करणार आहे, तुम्हाला 108 वेळा करायचं आहे. मंत्र असा आहे, ओम मणी पद्मे हम, 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 ओम मणी पद्मे हम. 108 वेळा ओम मणी पद्मे हमचा मंत्र झाल्यावर ही ऊर्जा थायरॉइडच्या ह्या वाक्याला द्यायची आहे. हेही वाक्य मी 9 वेळा बोलणार आहे. थायरॉइड ग्रंथीचा योग्य उपचार शुरू होता है. 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 धन्यवाद. परत मी आता मंत्र करणार आहे. ओम मणि पद्मे हम, 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 ओम मणि पद्मे हम. धन्यवाद. आता मी दुसरी थायरॉइडची इच्छा आहे ती पण 9 वेळा बोलणार आहे. औषधी थायरॉइड ग्रंथीला बरे करत 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 आहेत. औषधी थायरॉइड ग्रंथीला बरे करत आहे. औषधी थायरॉइड ग्रंथीला बरे करत आहे. धन्यवाद. आता मी 3ऱ्या वेळा मंत्र करत आहे. ओम मणि पद्मे हम, 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 ओम मणि पद्मे हम. आता मी जी इच्छा आहे ही पण 9 वेळा बोलणार आहे. थायरॉइड ग्रंथी पूर्णपणे बरी झाली 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 आहे. थायरॉइड ग्रंथी पूर्णपणे बरी झाली. थायरॉइड ग्रंथी पूर्णपणे बरी झाली आहे. अशा प्रकारे तिन्ही इच्छा मी युनिव्हर्सल में वातावरणमध्ये टाकले की पूर्ण कायनात, पूर्ण ब्रह्मांड थायरॉइड बरं करण्यासाठी एकत्र येणार. त्रिशरण मंत्र साधना केल्यानंतर बऱ्याच पेशंटला तसा फरक पडतो, पण बरेच वेळा फरक पडत नाही. त्यावेळेस कर्माचा विचार करावा लागतो. कर्मासाठी काय करावं लागेल? साधनाच्या बरोबर कर्मही आवश्यक आहेत. तर चांगले वाईट कर्मचे सिद्धांत. कर्म चांगले असेल तर परिणाम चांगले मिळतात. कर्म वाईट असेल तर परिणाम वाईट मिळतात. वाईट आणि खराब कर्म फेडण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. पहिली, शुद्ध आचरण ठेवणे, भगवान बुद्धचे त्रिशरण मंत्र साधना करणे. दुसरा, पंचशीलचे नियमचे पालन करणे आणि इतरांनाही पालन करण्यास सांगणे. तिसरा, दान देणे. प्रत्येक जीवाची आपल्या सामर्थ्यानुसार मदत करणे, सेवा करणे. भगवान बुद्धची शिकवण आहे तिचा प्रचार करणे. हे कर्म लोककल्याणासाठी करणे. वर्तमान काळात वाईट कर्माची फळे कमी होत जातील. प्रकृती कोणाही बरोबर वाईट करत नाही. कर्माची फळे भोगावी लागते. तुम्ही कोणाला दुखी केले असेल तर तुम्हालाही कोणी दुखी करेल. न कळत चुका झाल्या असतील त्या फेडण्यासाठी त्रिशरण मंत्र साधना सुरू करू शकता. कर्माची फळे, काही कर्म असे असतात की त्याची परतफेड झाल्याशिवाय मार्ग मोकळा होत नाही. ते कर्म ह्या जन्माचे असो व मागच्या जन्माचे असो ते फेडावेच लागतात. कर्म फेडायचे 2 प्रकार आहे, माफी मागणे आणि माफ करणे. दान देणे, आपल्या सामर्थ्यानुसार दान देण्याचे 2 प्रकार आहे. भौतिक वस्तूचे दान, अन्न वस्त्र निवारा सर्व जीवांसाठी. दुसरं, ज्ञानाचे दान. त्रिशरण मंत्र साधना स्वतः करणे, इतरांनाही सांगणे. स्वतः पंचशीलचे नियमाचे पालन करणे आणि इतरांनाही पालन करायला सांगणे. कर्म फेडण्यासाठी आज रात्रीपासून सुरू करणे. झोपण्यापूर्वी मंत्र करणे. 5 मिनिट मंत्र करू शकता. मी सर्वांना माफ केले, सर्वांनी मला माफ केले आहे आणि मी स्वतःला माफ केले आहे. मी सर्वांना माफ केले आहे, सर्वांनी मला माफ केले आहे आणि मी स्वतःला माफ केले आहे. असं तुम्हाला 5 मिनिट हे वाक्य
रिपीट अँड अगेन रिपीट करायचे. त्यानंतर नेहमी सत्य बोलणे, कोणालाही कोणत्याही प्रकारचा धोका देऊ नये. ब्रह्मांडीय ऊर्जाला धन्यवाद देणे, आभार व्यक्त करणे. या ब्रह्मांडने मला माझे आईवडील, कुटुंब, आरोग्य, सुख समृद्धी, ऐश्वर्य, धन वैभव, मान सन्मान, पद प्रतिष्ठा अजूनही बरंच काही दिले आहे. त्यासाठी त्रिवार धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आभार आभार आभार. आता भौतिक शरीरचे आईवडील, भाऊ बहीण, शिक्षक, गुरु, साधू संत, भगवान, नातेवाईक, जवळपासचे लोक, समाज, सोसायटी, देश, प्रांत, विश्व या सर्वांनी मला आजपर्यंत जे काही दिले आहे त्यासाठी त्रिवार धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आभार आभार आभार. साधना इथे समाप्त होते. त्रिशरण मंत्र साधना प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला संध्याकाळी 7 वाजता ऑनलाईन होत असते. ज्या लोकांना आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी साधना करायची आहे त्या लोकांनी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून नाव आणि मोबाईल नंबर पाठवावा. तुमचे नाव नोंदवून घेण्यात येईल. साधना फ्री आहे. कुठलाही शुल्क आकारला जाणार नाही. साधनाचा अवश्य लाभ घ्यावा. आपण सर्वांनी मला ऐकले त्यासाठी धन्यवाद. सर्वांचे मंगल हो. सर्वात स्थित दिव्य आत्म्यास माझे शत नमन. धन्यवाद.